तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजपासून या चॅनलवर आपण नवीन एक सिरीज चालू केली आहे, ती म्हणजे अल्बम डिझायनिंगची. मित्रांनो, आपण इथे एक अल्बम डिझायनिंगचा कोर्स घेऊन आलेलो आहे, जो कोर्स राहणार आहे 25 किंवा 20 ते 25 दिवसाचा. 20 ते 25 पार्टमध्ये हा कोर्स मी डिवायडेड केलेला आहे. याचे मित्रांनो एक सेपरेट पार्ट येणार आहेत. तर मित्रांनो, हा जर कोर्स तुम्ही बाहेरून केला तर यासाठी मित्रांनो तुम्हाला 20,000 ते 25,000 रुपये द्यावेच लागतील. त्यातली जर तुम्ही ऑफलाईन वगैरे केला तर तुम्हाला तिथे राहण्या खाण्याचा पण खर्च येईल. तर मित्रांनो, हा जो कोर्स आहे मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये घेऊन आलेला आहे. तुम्हाला फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर मित्रांनो, हा जो कोर्स आहे तो एकदम प्रॉपर बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत आहे. म्हणजे तुम्हाला अल्बम डिझाईनमधलं काहीही माहीत नसलं तरी पण मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही 20 ते 25 दिवसामध्ये तुम्ही अल्बम डिझायनिंगमध्ये मास्टर व्हाल. अल्बम डिझायनिंग तुम्हाला काहीही माहीत नसली तरी बी मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही 20 ते 25 दिवसामध्ये एकदम प्रॉपर चांगली अट्रॅक्टिव्ह अल्बमची शीट बनवायला चालू कराल. अल्बम डिझायनिंग म्हणजे मित्रांनो तुम्हाला इथे या कोर्समध्ये काय काय शिकवायचं आहे ते मी थोडक्यात सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला इथे मी टूलबार काय आहेत, प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्या लेअर काय आहे, लेअर पॅनल वगैरे काय आहेत, ही सगळी माहिती मित्रांनो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ फक्त आपला एक पहिला पार्ट आहे. त्याच्यामध्ये मी फक्त एक फोटोशॉप आपल्याला आहे ते फोटोशॉप डाउनलोड कसं करायचं, हे सॉफ्टवेअर कुठून डाउनलोड करायचं, किंवा त्याच्यानंतर आपल्याला एक आपले जी सिस्टम असते रिक्वायरमेंट आपला कम्प्युटर, तर त्यामध्ये आपल्याला कोणतं प्रोसेसर पाहिजे, रॅम किती GB पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये SSD वगैरे किती पाहिजे, ही याची एक माहिती सांगणार आहे. आणि आपले जो अल्बम डिझायनिंगचा कोर्स आहे त्याच्या सिलेबसबद्दल थोडं सांगणार आहे. सिलेबसमध्ये मित्रांनो असं असणार आहे की पेज कसं क्रिएट करायचं, हाईट किती घ्यायची, विड्थ किती घ्यायचं, त्याच्यानंतर रेझोल्युशन काय ठेवायचं, रूलर बार काय असतंय, लेअर काय असते, मास्किंग काय असते, क्लिपिंग मास्क काय असते, ब्लॅक मास्क, व्हाईट मास्क, त्याच्यानंतर फोटोची शॉर्टिंग कशी करायची, प्रॉपर कलर टोन कसा आणायचा आहे, कलर करेक्शन कसं करायचं आहे, जे इंस्टाग्रामवर DM सीट वगैरे तुम्ही पाहतायत तर ते फक्त 15 ते 20 मिनटामध्ये एकदम अट्रॅक्टिव्ह मॅन्युअली कसे बनवायचे तेही पाहणार आहोत. त्याचसोबत मित्रांनो, जो आजकाल जो ट्रेंड चालू आहे पोस्टर डिझायनिंगचा, ते पोस्टर तुम्हाला कसे बनवायचे आहेत, वेगवेगळे ब्रश वगैरे घेऊन तुम्ही चांगले एक पेज कसं तयार करता येईल ते पण आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला हा कोर्स संपल्यानंतर काही जो डाटा आहे माझ्याकडं, तर तो डाटा ते पण मी एकदम फ्रीमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये माझा नंबर वगैरे दिलेला आहे, तर तिथं तुम्ही मला मॅसेज वगैरे किंवा माझ्या ग्रुपला जॉईन करू शकता. तिथून मी तुम्हाला हा संपूर्ण डाटा वगैरे मी तुम्हाला देईल. त्याचसोबत मित्रांनो, जो तुम्ही हा अल्बम डिझायनिंग कोर्स पाहत आहात म्हणजे करायचा विचार करता असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही फक्त 20 ते 25 दिवसामध्ये अल्बम डिझायनिंग करायलाच सुरुवात कराल. तर जो आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो, पहिला पार्ट म्हणजे त्याच्यामध्ये फक्त मी सिस्टीम रिक्वायरमेंट आणि फोटोशॉप डाउनलोड कसं करायचं आहे ते सांगणार आहे. तर फोटोशॉप मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जायचं आहे आणि माझ्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. ग्रुपला जॉईन व्हायला की लगेच मला मॅसेज तिथं ऑलरेडी काय बोलतात लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही फोटोशॉप डाउनलोड कराल. आता वळूयात मित्रांनो आपल्या मेन पॉईंटकडे, म्हणजे मेन टॉपिककडे, म्हणजे सिस्टीम रिक्वायरमेंट आपल्याला काय काय पाहिजे. तर मित्रांनो, इथं मी बेसिक 15 ते 20,000मध्ये ही जो PC आहे तोच चांगलेला आहे. जास्त महागडा वगैरे PC घेतलं तरी तुम्हाला एकदम बिगनर लेवल
मुळे मित्रांनो मी तुम्हाला इथं कमीत कमी बजेटमधला PC इथे सजेस्ट करणार आहे. त्याच्यामुळे तुमचं पूर्ण याच्यावर अल्बम डिझायनिंगचे जो क्लास वगैरे आहे तो तुम्ही पूर्ण कराल. आणि मित्रांनो तुम्हाला नोटबुक वगैरे पण घेऊन बसायचं आहे. तर चला मग वळूयात आपल्या PC बिल्डकडे. तर मित्रांनो जो आपल्याला PC घ्यायचा आहे तो i5 6 जनरेशनचा ज्याच्यामध्ये प्रोसेसर असलं पाहिजे. त्याच्यानंतर रॅम आहे. रॅम मित्रांनो तुम्हाला इथे एक 8 GB किंवा 16 GB तुमचं जसं बजेट असेल ना तर त्याच्या बजेटनुसार तुम्हाला इथे रॅम वगैरे हे करायची आहे. SSD मित्रांनो SSD खूप इम्पॉर्टंट आहे. तर SSD पण मित्रांनो तुम्हाला इथे 256 किंवा 500 GBची घ्यायची आहे. मॉनिटर मित्रांनो खूप इथं आपलं जे ग्राफिक डिझायनिंग असते ना त्याच्यामध्ये मॉनिटर एक जास्तीत जास्त BenQ किंवा MSI Pro नाहीतर काय आपल्याला झेब्रॉनिक्स कमी बजेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ते मॉनिटर घेऊ शकता. BenQ वगैरे मॉनिटर मित्रांनो अल्बम डिझायनिंग फोटो डिझायनिंगसाठी खूप भारी आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही BenQचं मॉनिटर घ्या. तो तुम्हाला 7 किंवा 7,500पर्यंत एक 24 इंचचं मॉनिटर इझिली तुम्हाला ऑफलाईन अवेलेबल होईल जाईल. बाकी मित्रांनो तुम्ही झेब्रॉनिक्स वगैरे मॉनिटर तेही वापरू शकता. ते पण कमी 4,000 4,500मध्ये मॉनिटर येतात. ते पण बजेटमध्येच आहे. तर हा संपूर्ण सेटअप मित्रांनो तुम्हाला एक 18,000पर्यंत पूर्ण सेटअप येईल जाईल. i5 6 जनरेशन प्रोसेसर, SSD, रॅम आणि त्याच्यानंतर मॉनिटर हा सगळा सेटअप मित्रांनो तुम्हाला 18 किंवा 16,000 रुपयामध्ये बसून जाईल. तर हा बजेट मित्रांनो एकदम कमी आहे. तुम्ही जर एकदम चांगली वगैरे डिझाईन करायची आहे तुम्ही ऑलरेडी फोटोग्राफर वगैरे अल्बम डिझाईन करत असाल तर तुम्ही याच्यापेक्षा चांगलं मॉनिटर घ्या. हे एकदम बिगिनर लेवलचं आहे. तुम्ही जे DM सेट वगैरे पाहतायत तर ह्या DM सेट मित्रांनो तुम्ही फक्त आणि फक्त 15 ते 20 दिवसामध्ये मॅन्युअली तयार करायला लागेल. तर आपला हा पहिलाच पार्ट होता त्याच्यामुळं मी या व्हिडिओमध्ये जास्त काही वगैरे बोलणार नाही. तर तुम्ही अल्बम डिझायनिंग शिकायची असेल तर मित्रांनो नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा पार्ट आपला असणार आहे की पेज कसं क्रिएट करायचं आहे, शेप काय असतात, त्याच्यानंतर रुलर बार वगैरे काय असतं आहे